नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा आलेलो आहो मूर्ती शिवारामध्ये, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. या मूर्ती गावातील शेतकरी श्री निरंजन भाऊ धारपुरे यांच्या शेतामध्ये त्यांनी आपल्याला पाचारण केलेलं आहे. तर TSQ मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे श्री पलाटे साहेबांनी त्यांना सेंद्रिय शेतीचं मार्गदर्शन केलं होतं आणि या सेंद्रिय शेतीच्या मार्गदर्शनामधूनच त्यांनी आपल्या शेतामध्ये घेतलेला आहे हा या गहू पिकाचं उत्पादन. आपण पाहू शकता, एकसारखा गहू आपल्याला दिसतो आहे. आपण जाणून घेऊया निरंजन भाऊंच्या कडून की त्यांनी या गव्हासाठी काय काय केलं. नमस्कार भाऊ. नमस्कार सर. हां, आधी तुमचा परिचय द्या. मी निरंजन धारपुरे, हां, राहणार मूर्ती. बरं, मला सांगा. हां, काटोल, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. मला सांगा निरंजन भाऊ, हा गहू जो तुम्ही पेरलेला आहे किती महिने झाले आता? आता या ऑगस्ट ऑक्टोबरमध्ये पेरलेला आहे. बरं, या गव्हासाठी आपण काय काय खते वापरलेली आहेत? खात म्हणजे असं काही नाही, ॲग्रोझाईम आपला कंपनीचा TSQचं ॲग्रोझाईम सिल्वर शाईन वापरला आहे. सेंद्रिय की रासायनिक? सेंद्रिय, पूर्णतः सेंद्रिय खते वापरली. बरं, आणखी काही? आणखी 2 फवारण्या मारल्या त्या ऑर्गॅनिकच्याच. ऑर्गॅनिकच्याच आपल्या TSQच्याच फवारण्या मारलेल्या होत्या. बरं बरं, काय तुम्हाला रिझल्ट जाणवला या गव्हामध्ये? रिझल्ट म्हणजे हा बिना युरियाचा गहू आहे. म्हणजे युरिया तुम्ही वापरलेला नाही? लोक जनरली युरिया वापरतात गव्हामध्ये. पहिलं वर्ष आहे, आपण करून पाहिला बिना युरियाचं होते का म्हणून. वाढते का नाही, लोक म्हणते वाढतच नाही. हां, आपण करून पाहिला ट्रायल, तर भरपूर चांगली वाढ झाली आहे ना. बरं, गव्हाचा दाना कसा दिसला तुम्हाला? दाना बी चांगला आहे, ठोस आहे. हो का? गव्हाचं दाण्याचं काही नाही, एकदम चांगली क्वालिटी आहे. हो का? म्हणजे तुम्ही बिना युरियाचा गहू इथे घेतलेला आहे. पहा मित्रांनो, अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये युरिया वापरतात आणि निरंजनजीने स्वतःच्या शेतामध्ये युरिया न वापरता, युरियाचा एकही दाना न फेकता, फक्त सिल्वर शाईन गोल्ड आणि ॲग्रोझाईम हे 2 खतं वापरूनच हा गहू केलेला आहे आणि ऑर्गॅनिकच्याच 1-2 फवारण्या केलेल्या आहे. आता दाना काढून दाखवत आहेत बघा. काय वाटलं निरंजन भाऊ तुम्हाला हे खत वापरून, खत आणि या फवारण्या वापरून? बघा, आपण पाहू शकता दाना सुद्धा चांगला आहे, ठस भरलेला दाना आहे. काढणीला आला, एक 8 दिवसामध्ये गव्हाचं सोंगणं करावं लागेल, गहू सोंगावं लागेल. बघा, आपण पाहू शकता सुंदर असा पूर्णतः ऑर्गॅनिक आहे दादा. आता हा पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्णतः सेंद्रिय गहू आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे आणि बिना युरियाचा. शेतकऱ्यांचा जो समज आहे की जागा एकदम हलकी आहे, तशी चुनखडीची जागा आहे. चुनखडीची जागा आहे, म्हणजे जमीन हलकी आहे. जमीन हलकी आहे. आणि या हलक्या जमिनीत सुद्धा आपण पाहू शकता हे जे आहे जमीन जी आहे पूर्ण चुनखडीची आहे. हां, पूर्ण हे हे बघा, चुनखडीची जमीन आहे आणि या चुनखडीच्या जमिनीमध्ये दाना बघा किती सुंदर आहे. हा एकदम बढिया दाना. सेंद्रिय शेती होत नाही असं बरेचसे लोक म्हणतात, परंतु निरंजन भाऊंनी हा समज, युरियाशिवाय गहू होत नाही हा समज लोकांचा खोडून काढलेला आहे. अभिनंदन निरंजन भाऊ आपलं. या प्रसंगी आपण आपल्या शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल? त्यांना एकच सांगायचं आहे की आपल्या रासायनिकमुळे भरपूरचा खर्च वाढलेला आहे. हां, ऑर्गॅनिकमध्ये चांगले रिझल्ट येत आहे. त्यामुळे 4 एकर असेल तर 1 एकर तरी क्षेत्र तुम्ही पहिल्यांदा. बरं, खर्चाचं कसं काय वाटलं तुम्हाला? खर्च जास्त आला, कमी आला? केल्या आणि वाटतही नाही. या कंपनीचं प्रॉडक्ट वापरल्यामुळं कमी खर्चात शेती झाली की जास्त खर्चात झाली? कमी खर्चात झाली. तर हे होते निरंजन भाऊ धारपुरे. यांच्या गव्हामध्ये त्यांनी पहिल्यांदाच युरिया न वापरता आपला गहू होतो की नाही होत हा एक प्रयोग केलेला आहे. विदाऊट युरियाचा पूर्णतः सेंद्रिय गहू आपण या क्षेत्रामध्ये पाहिला. किती एकर आहे दादा हा गहू? हा, 1 एकर आहे. 1 एकरामध्ये हा गहू केलेला आहे. दाना सुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर दाना आहे, ठस भरलेला दाना आहे. आणि हा त्यांनी जो प्रयोग केलेला आहे त्यांच्या शेतामध्ये, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि कोणत्या कंपनीचं खत वापरलेलं होतं? TSQ मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचं सेंद्रिय खत भाऊंनी वापरलेलं आहे. या मिशन ऑर्गॅनिक तर्फे निरंजन भाऊ यांचं खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर
माझ्या क्रांतीसूर्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.